हरे कृष्ण माताजी. एक 2 मिनिट हा माताजी, 2च मिनिट मी सांगते माताजींना. हो हो. हा येस माताजी, करा स्टार्ट माताजी बोलते. हरी बोल. हरी बोल. हा करा माताजी स्टार्ट तुम्ही तोपर्यंत श्लोका. ओके ओके. म्हणजे प्रार्थना म्हणायची, प्रार्थना हा वगैरे. प्रार्थना. हो हो, प्रेयर्स आणि श्लोका. हो हो. हरे कृष्ण. सगळ्यांना दंडवत प्रणाम. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमः ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आपण भगवद्गीतेमधील 18व्या अध्यायातील मोक्ष संन्यास योगामधील 7वा श्लोक बघत आहोत. तर मी श्लोक वाचते. नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहात् तस्य परित्यागस्तामसाः परिकीर्तितः. अर्थ, नियत कर्मांचा त्याग कधीही करू नये. मोहवश होऊन जर मनुष्याने आपल्या नियत कर्मांचा त्याग केला तर त्या त्यागाला तामसिक त्याग असे म्हटले जाते. तात्पर्य, भौतिक सुखाकरिता करण्यात येणाऱ्या कर्मांचा त्याग केला पाहिजे. तथापि ज्या कर्मांमुळे आध्यात्मिक कार्यात प्रगती होते, उदाहरणार्थ भगवंतांकरिता अन्न शिजविणे व त्याचा नैवेद्य दाखविणे आणि नंतर त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करणे, अशा कर्मांची शिफारस केलेली आहे. असे म्हटले जाते की संन्याशाने स्वतःकरिता अन्न शिजवू नये. स्वतःकरिता अन्न शिजविण्यास प्रतिबंध असला तरी भगवंतांकरिता अन्न शिजविणे निषिद्ध नाही. तसेच आपल्या शिष्याची कृष्ण भावनेत प्रगती व्हावी म्हणून एक संन्यासी त्याचा विवाह संपन्न करू शकतो. जर कोणी अशा विहित कर्मांचा त्याग केला तर तो तमोगुणी कर्म करीत आहे असे समजावे. हरे कृष्ण. हा, आले आले मी. ओके ओके. थँक्यू अलका माताजी. हरी बोल. हरी. सगळ्यांना श्लोका चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरवे नमः. ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. नमस्ते. बरेच दिवसांनी आज तुम्हा सर्वांना भेटण्याचा योग आला. तर आपण आता काही दिवसांपासून 18वा अध्याय सुरू केलाय. ऍक्च्युली मी सर्वांना तेच सांगत होते की हा शेवटचा अध्याय आहे, है ना. आणि तसं बघायला गेलं ना
तर तशी ऍक्च्युली गीता आपली ही 17 मध्येच संपते. सो 18वा अध्याय हा भगवंत पूर्ण भगवद्गीतेचा एक रिकॅप देतात पूर्ण भगवद्गीतेचा. आता ह्या 18व्या अध्यायातले पहिले 1 ते 12 जे श्लोक आहेत, ते 1 ते 12 श्लोक म्हणजे हे करतात. पहिले जे 6 अध्याय आहेत, भगवद्गीतेतले जे 6 अध्याय आहेत, त्याची सगळी समरी ह्या 1 ते 12 श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितलेली. ठीक आहे. तर आता याच्यातले काही शब्द जे आहेत या श्लोकामधले आपण जस्ट बघू शकतो की नियतस्य है ना, पहिलाच शब्द आहे की नियतस्य. तर नियतस्य म्हणजे काय, तर नियत कर्म है ना, तुमची नियत कर्म जे काय आहेत ते शास्त्रविहित कर्म. तर आता आपल्याला असं वाटेल की नक्की काय नियत कर्म म्हणजे, तर तुम्हाला जी कुठली तुमच्या कर्मानुसार तुम्हाला जी कुठली कर्म तुमच्या कर्मानुसार तुमच्या म्हणतात ना नियतीनुसार जी काही नित्यकर्म नेमून दिलेली आहे त्याला म्हणायचं नियतकर्म. तर भगवंत सांगतात की नियतकर्मांचा कधीही त्याग करू नये. ठीक आहे, नियतकर्मांचा कधीही त्याग करू नये. आता इतकं सुंदर हे सगळे श्लोक आहेत ना. भगवद्गीता ही ना अशी वरवर नाहीच आहे, सुपरफिशियल नाहीये, त्याशी एकदम पेनिट्रेटिंग आहे, म्हणजे पूर्ण डीप जाते. प्रभुपाद जे काही शिष्य होते ना त्यांना असं वाटायचं की एकदा भगवद्गीता वाचून झाली की बस ना, पुन्हा पुन्हा काय वाचायची काही गरज नाही तुम्हाला. आता मग मी भागवतम करेन, मी चैतन्य चरितामृत, भगवद्गीतेसाठी मला वेळ काढायची गरज नाही. तर प्रभुपाद ना उपरोधिकपणे त्या शिष्यांना म्हणाले होते की तुम्हाला काय, तुम्हाला तर माधुर्य लीलेची आता सगळी हायर प्रिन्सिपल समजली आहेत, त्यामुळे तुम्हाला काही गरज नाही ह्या हे करण्याची. तुम्हाला काही त्याच्यामध्येच तुमची उन्नती होईल. त्यामुळे त्यामुळे त्यांची इतकी माधुर्य रसामध्ये उन्नती झाली की त्यांना आता भगवद्गीतेमध्ये रस नाही, या शब्दात प्रभुपादांनी त्यांच्या शिष्यांना थोडक्यात झापलंच होतं. तर हा इतका सुंदर चॅप्टर आहे. मी सगळ्या मैत्रिणींना पुन्हा पुन्हा सांगते की तुम्ही हा चॅप्टर जरी रोज न चुकता ऐकलात ना तरी सुद्धा आपल्याला भगवद्गीतेची एक छान समरी मिळेल, है ना, छान समरी मिळेल. तर आता ह्याच्यामध्ये अजून एक शब्द आलाय बघा, नियतस्य तू संन्यास कर्मणो नोपद्यते मोहातस्य परित्याग. त्याग हा शब्द आलेला आहे याच्यामध्ये. तर त्याग म्हणजे काय की आपल्याला साधारणपणे कसं वाटतं की त्याग हा नेहमी चांगलाच असतो, हे की नाही. कुठल्याही गोष्टीचा आपल्याला बघा अतिशय कन्सेप्ट असते डोक्यामध्ये की त्याग हा नेहमी चांगलाच असतो. पण इथं भगवंत त्याला सुद्धा छेद देतात, है की नाही. त्याला पण छेद देतात. ते म्हणजे तसं नाहीये. तुम्ही त्याग कुठल्या गोष्टींचा करताय, कशासाठी करताय, कुठल्या भावनेने करताय, त्याला त्याला जास्त महत्वाचं आहे. पूर्वी कसं असायचं की जे राजे लोकांकडे ऋषी यायचे. आता ऋषी मुनींनी कसं असायचं की त्यांच्या म्हणजे कम्फर्टचा त्याग केलेला असायचा ना. जंगलात राहायचं, कंदमुळं राहून खायचं, अंगवस्त्र, थोडक्यात त्यांच्या गरजा खूप त्यांनी कमी केलेल्या असतात, त्याग केलेला असतो. सो पूर्वीच्या काही असे ऋषी मुनींना राजे लोक खूप सन्मान द्यायचे. पण भगवद्गीतेमध्ये कसं आहे बघा की भगवद्गीतेमध्ये ना असं आहे की त्याग हा तुम्हाला जो भक्ती आणि मुक्तीपर्यंत जाण्यासाठी तुम्ही जो त्याग करता तो चांगला आहे. पण जर तुम्ही तोच त्याग तुम्ही जर काही तुमच्या स्वतःचे अजेंडा ठेवून काही मला असं व्हायचंय, मी ह्याचा त्याग करतो म्हणजे मला ते असं होईल, असं करून झालं तर त्याला म्हणायचं तामसिक त्याग, है ना, त्याला म्हणायचं तामसिक त्याग. जसं की श्रील प्रभुपाद ज्या वेळेला सुरुवातीला अमेरिकेमध्ये गेले होते त्याला तिथे हिप्पी होते, है की नाही. तर हिप्पी लोकांनी तरी काय तसं बघायला गेलं तर त्यागच केला होता ना त्यांनी. त्यांच्या घरातल्या कम्फर्टचा त्याग करून ते रस्त्यावरती ना कसेही राहायचे, कसंही हे करायचे. पण तो त्याग काय झाला, तो सगळा तामसिक त्याग झाला, जो की तो हिप्पीजनी. तसं बघायला गेलं तर असं म्हणाल की अरे बापरे, त्यांनी सुद्धा त्यांचे सगळं धर्म म्हणजे सर्व धर्मांपरित्याज्य हे प्रिन्सिपल तसं तर हिप्पींनी सुद्धा अवलंबलं होतं, है ना. कारण त्यांनी सगळंच रिजेक्ट केलं होतं, है ना, सगळं रिजेक्ट केलं होतं त्यांनी. त्यांची फॅमिली, देश, शिक्षण, सामाजिक व्यवस्था, संस्कृती, सगळ्याचा त्याग केला होता. पण म्हणून काय ते सर्व धर्मांपरित्याज्याला पोचले नव्हते. कारण
हिप्पीजने काय केलं होतं, तर ते तो तामसिक त्याग केला होता. एका टेरिबल कंडिशन मध्ये राहायचे आणि मग त्याच्यातून ते पुन्हा ड्रग्सच्या आहारी गेले, फ्री सेक्सच्या आहारी गेले, है ना. तर श्रील प्रभुपाद सुद्धा ज्याला न्यूयॉर्कमध्ये आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये होते त्यावेळेला त्यांनी हिप्पींचं लोकांचं इतकं डिग्रेडेशन पाहिलं ना, त्यामुळे तेव्हाच प्रभुपाद म्हणायचे की हा त्याग हा खरा त्याग नाही, तर हा तामसिक त्याग आहे. तर इवन आता हा तर अगदी एक्स्ट्रीम झालं, हा हिप्पीजचा तर एकदम एक्स्ट्रीम झालं. पण इवन तुमचे जे नियत कर्म आहेत त्यांचा त्याग करणं म्हणजे सुद्धा खरा त्याग किंवा खरं संन्यास्य वृत्ती नाही. भगवंत त्याला पूर्णपणे कंडेम करतात, म्हणजे भगवंत पूर्णपणे त्याला रिजेक्ट करतात. तर भगवंत सांगतात की की तुम्ही नियत कर्मांना टाळलं त्याचा अर्थ की तुम्ही तुमची जबाबदाऱ्या टाळताय, ना, तुमच्यावरती जी काही जबाबदारी ती टाळतात. तर नियत कर्म म्हणजे काय तसं पाहायला गेलं तर अनेक हे असतात, म्हणजे काही होम मेकर असतील, काही जण एखाद्या कंपनीमध्ये असतील, काही जण टीचर असतील, है ना. हं? तर तुमची जी काही नित्यकर्म आहेत, हं? तर त्याची तुम्ही जर त्याच्यापासून जर तुम्ही दूर जायला लागला सो तो पण एक तामसिक त्यागामध्ये येतो, कारण त्याच्यामध्ये आपली भावना असते की जबाबदाऱ्या टाळणं ना. जसं की एका आईची जबाबदारी आहे की मुलांची काळजी घेणं, घर नीटनेटकं ठेवणं, है ना. जो एखादी सपोज टीचर आहे तर तिची ही मूळ जबाबदारी आहे की तिच्या अंडर जे काही स्टुडंट्स आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारचं ज्ञान व्यवस्थितरित्या पोहोचवणं. पण तुम्ही जर ते केलं नाही तर मग तो पण तामसिक त्यागच होतो. आता तुम्ही असं म्हणाल सपोज काय की मगाशी जसं तुम्हाला म्हटलं की हे जे पहिले 6 चॅप्टर्स ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, त्याची सुरुवात कुठून होती की आपल्याला आपल्याला की हे नियत कर्म मला मिळाले की मी सपोज एखादा सायंटिस्ट आहे, तर तो त्या पर्टिक्युलर फॅमिलीमध्ये जन्माला आला, त्याला ते तसं प्रकारचं शिक्षण मिळालं, मग त्याला सायंटिस्ट होण्याची इच्छा झाली आणि मग तो सायंटिस्ट झाला. आता हे कसं असतं की आपली जी काही कर्म आहेत आणि आपल्या इच्छा आहेत त्यांचं हे एक कलेक्टिव्ह त्याचं आपल्याला फळ मिळतं, है की नाही. जसं की एखाद्याची खूप इच्छा असेल की मला मुकेश अंबानींचा जो अँटिलियाचं घर आहे की मला तिथे जन्म मिळावा, अँटिलियामध्ये मला जन्म मिळावा, अशी खूप त्याची इच्छा असेल. पण इच्छा खूप असेल पण त्याला साजेशी जर त्याची कर्म नसतील तर मे बी अँटेलियामध्ये त्याला जन्म मिळेल त्याच्या इच्छेमुळे, खूप दृढ इच्छेमुळे. पण मग कशाचा मिळू शकतो जर कर्म त्याला तशी नसतील तर एखाद्या किड्या मुंगीचा पण त्याला त्या ह्याच्यामध्ये जन्म मिळू शकतो. तर आपली इच्छा आणि आपली आधीच्या जन्मांमधली कर्म जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला मल्टिपल वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थिती निर्माण होतात, है की नाही. मग त्यामुळेच आपला जन्म एका पर्टिक्युलर फॅमिलीमध्ये होतो, आपल्याला एक पर्टिक्युलर शिक्षण मिळतं, आपल्याला काही जणांना बघा एक स्पेशल इंटेलिजन्स त्यांना त्याचा आशीर्वाद मिळतो, आशीर्वादच असतो ना. तर काही काही जणांना बघा पटकिनी शास्त्र काही लक्षात येतात, किंवा काही डान्स आहेत, काही पण म्हणजे लाईक किंवा काही कला आहे, अशा प्रकारचे त्यांना पर्टिक्युलर एक इंटेलिजन्स त्यांना ते ब्लेस्ड होतात, है ना. म्हणजे त्यांना ते आशीर्वाद मिळतात की त्यांना ते पर्टिक्युलर तो तशा टाईपचा त्यांना तो इंटेलिजन्स हे होतो. तर एका पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट पण मिळतं, है ना. जसं की काही जणांचा जन्म एखाद्या स्लम एरियामध्ये होईल, काही काही जणांचा बंगल्यामध्ये होईल, कोणाचा चाळीमध्ये होईल. सो एका पर्टिक्युलर सिच्युएशन तुम्हाला ती हे होते. सो अकॉर्डिंग टू दोन गोष्टी झाल्या, अकॉर्डिंग टू आपली कर्म आणि अकॉर्डिंग टू आपल्या इच्छा. ठीक आहे. तशी मग प्रकारची तुम्हाला शरीर, तशा प्रकारच्या परिस्थिती येतात आणि तशी प्रकारची नियतकर्म तुमच्या इथे ती लिहिली जातात की हे दिस इज युअर नियतकर्म, हे तुमचं नियतकर्म आहे. ठीक आहे. मग तुम्ही स्त्री असाल, मुलगा असाल, वृद्ध असाल किंवा डेथ बेडवरती असाल, सो प्रत्येक स्टेजला, लाईफ मधल्या या प्रत्येक स्टेजला तुमची काही स्पेसिफिक नियतकर्म आहेत की जी तुम्ही केली पाहिजे. जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला तसं की जी स्त्रीची आहे तिनं ती नियतकर्म केली पाहिजेत. तुम्ही लहान मुलगा असाल तर तुमचं शिक्षण घेणं, वॉटेवर जे काही तुमच्या त्या लाईफ मधल्या स्टेजमध्ये जे काही नियतकर्म आहेत ते तुम्ही केलं पाहिजे, ते कधीच सोडलं नाही पाहिजे. पण आता कसं आहे ना की ते पण ना प्रिस्क्राईब्ड ड्युटीज म्हणतात ना असे असले पाहिजेत. असं नाही की ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या ह्याने कुठून तरी ओढून ताणून किंवा
घुसून असे केलेले असे, किंवा शास्त्रांच्या विरुद्ध जाऊन त्याला मग नियतकर्म म्हणत नाही. ते म्हणजे मग तुम्ही स्वतःच्या सेन्स ग्रॅटिफिकेशन साठी केलेले कर्म म्हणतात. त्याच्यामध्ये अगदी ना काय म्हणतात त्याला, तुम्ही तुम्हाला कुठल्या प्रकारचे शेजारी मिळतात किंवा तुम्ही कुणाचे शेजारी होताय हे सुद्धा त्या सगळ्या तुमच्या त्या कर्मांच्या ह्याच्यामध्ये ठरलं जातं सगळ्याचं. तर मग कशा प्रकारे ते करायचं, नियतकर्म कशा प्रकारे करायचं, कुठल्या मूड मध्ये करायचं, हेच आपल्याला भगवद्गीता शिकवते. कुठल्या मूड मध्ये करायचं, कशा प्रकारे करायचं, की जेणेकरून ही नियतकर्म आपल्याला बंधनकारक ठरणार नाही. आणि जेव्हा तुम्ही भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही तुमची नियतकर्म करता, त्या मूड मध्ये ती नियतकर्म करता, तेव्हा ती कधीच बंधनकारक नसतात. त्याच्यामध्ये तुम्ही कधीच अडकून बसणार नाही. उलट ही कर्म तुम्हाला नक्कीच लिबरेट करतील, म्हणजे नक्कीच तुम्हाला भक्ती मार्गाकडे घेऊन जातील किंवा मुक्तीच्या दिशेने घेऊन जातील. मग तसं बघायला गेलं तर पक्षी सुद्धा त्यांचं कर्म करतातच ना. ते पण एखादं कबूतर सुद्धा दाणा आणतो, स्वतः खातो, त्याच्या पिल्लांना देतो. पण मग मनुष्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक राहिला ना, मनुष्याला तर ते ही त्याच्यावरची जी इंटेलिजन्स आहे, जी संस्कृती आहे, ती आपल्याला माहिती आहे ना, की नियतकर्म आपल्याला नक्की कशासाठी करायची आहेत, कुठल्या मूडमध्ये करायची आहेत, कशा प्रकारे करायचे आहेत. हे जे आपण आता सगळी ही 17 चॅप्टर्स पर्यंत आपल्याला जो काही इंटेलिजन्स आला, जो काही आपल्याला थोडंफार समजलंय, त्याच्याप्रमाणे जेव्हा आपण जीवन जगतो तेव्हा ती नियतकर्म कधीच बंधनकारक नसतात. ती उलट मनुष्याला त्यांच्या हायर प्रिन्सिपलकडे किंवा हायर प्लॅटफॉर्मकडे घेऊन जातात. आता कधी कधी कसं होतं, जसं की इथं म्हणतात ना, की मोह तस्य परित्याग. पण मोहवश होऊन जर मनुष्याने आपल्या नियत कर्मांचा त्याग केला तर या त्यागाला तामसिक त्याग असे म्हटले जाते. ठीक आहे. तर मोहवश म्हणजे काय 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 मोह होऊ शकतात, की काही जणांना असं वाटायला लागतं की मी आता भक्त झालोय, मग मी भक्त आहे, मी रोज भगवंतांचं नामजप करतो, मग मला काही गरज नाही हे करायची, आय नीड नॉट डू माय प्रिस्क्राईब ड्युटीज असं वाटतं. किंवा ते खूप अवघड आहे करायला, म्हणून काय काय जणांना तसं वाटतं. काय काय जणांना असं वाटतं की पण मला ते करण्यामध्ये आनंद येत नाही, मज्जा येत नाही, म्हणून ते त्याग करतात, हे की नाही. सो अशा प्रकारे जर तुम्ही या मोहामध्ये पडून जर तुम्ही तुमची नित्यकर्म सोडली, मोहातस्य परित्याग, हे की नाही. मोहवश होऊन जर मनुष्याने आपल्या नियत कर्माचा त्याग केला तर त्या त्यागाला तामसिक त्याग असे म्हटले जाते, हे की नाही. सो एक खूप सुंदर कविता होती, डू इट एनिवे, की काही कसंही केलं तरी सुद्धा ते आपल्याला ते कर्म तुम्हाला करायचीच आहे, डू इट एनिवे. तर मग असं नाही आपण हे केलं पाहिजे की जाऊ दे, मग जसं होईल तसं होईल, तसं नाहीये. मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं की भगवंतांनी हे जे कर्मांचे जे काही सिद्धांत दिलेले आहेत त्याप्रमाणे तुम्हाला तुमची सगळी नियत कर्म करायची आहेत. ठीक आहे. आता हे करत असताना सुद्धा कधी कधी असं होतं की जसं की तुम्ही एक आई आहात, तुमचं काम आहे मी मगाशी म्हटलं तसं की मुलांची काळजी घेणं किंवा मुलांना चांगले संस्कार देणं. पण हे सगळं करत असून देखील कधी 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 ती मुलं सुद्धा स्वतःची त्यांची कर्म, कधी कधी नाही प्रत्येक वेळेला, त्यांची स्वतःची मागच्या जन्मांमधली काही कर्म असतात, त्यांचं स्वतःचं नशीब घेऊन आलेले असतात. सो इन्स्पाइट आपण खूप चांगले संस्कार देऊन सुद्धा असं होतं की मुलं ती नाही ऍक्सेप्ट करत किंवा त्याच्या विरुद्ध वागतात किंवा असंस्कारी बनतात. सो अशा वेळेला देन यू आर शुअर की बाबा मी तर माझं कर्तव्य, त्यांना संस्कार देण्याचं काम मी माझं केलेलं आहे, मी माझं नियतकर्म मी संस्कार देण्याचं केलेलं आहे. पण आता त्यांनी ऍक्सेप्ट केलं नाही, हा आता भगवंताची इच्छा, त्यांची कर्म, आणि आता ही भगवंतांची इच्छा असं समजून मी ते मान्य केलं पाहिजे. ते त्यांचं नशीब किंवा आपलंही नशीब है ना. पण ज्या वेळेला ही आता कधी कधी असं होतं की आपल्याला असं वाटतं की आपण हे नियत कर्म करणार सो दॅट मी माझा जो काही बिझनेस आहे तो मी खूप छान करणार, पण त्याच्यातनं मला खूप पैसे मिळतील अँड देन आय विल एन्जॉय दॅट मनी. हे पण ते थोडक्यात त्याचा मूळ त्याच्या गाभ्याचा किंवा मूळ त्याच्या पर्पजचा त्याग केल्यासारखंच. कारण बेसिकली तुमचा मग मूड काय होतोय की मी माझी ही सगळी खूप कर्म करणार आणि खूप माझं बिझनेस वाढवणार, असं करणार तसं करणार, पण त्याचा शेवटी सारांश काय होणार तर मी काय करणार तर माझं पूर्ण सेन्स ग्रॅटिफिकेशन म्हणजे पूर्ण इंद्रिय भोगामध्ये मी त्याचा उपयोग करणार, सो दॅट ते पण त्या नियत कर्माचा त्याग केल्यासारखंच.
सो या श्लोकामध्ये एवढंच आहे. मला काही प्रश्न असतील तर आपण घेऊयात. सो आय होप की तुम्हाला ह्याचं कळालं असेल. नियतस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते मोहातस्य परित्याग तामसः परिकीर्तिता. नियत कर्मांचा कधीही त्याग करू नये. मोहवश होऊन जर मनुष्याने आपल्या नियत कर्मांचा त्याग केला तर त्या त्यागाला मानसिक त्याग असे म्हटले, तामसिक त्याग असे म्हटले जाते. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतात. आता उद्याचा श्लोक आहे 8वा, की जो मनुष्य नियत कर्मांना कष्टप्रद समजून किंवा ती कर्मे शरीराला क्लेश देतील या भीतीने त्यांचा त्याग करतो, त्याने रजोगुणात त्याग केला आहे असे म्हटले जाते. असे कार्य मनुष्यास कधीही त्यागाच्या उन्नतीच्या दिशेने नेत नसते. सो खरंच खूप छान चॅप्टर आहे मोक्ष संन्यास योग. जरी आपल्या आधीच्या भगवद्गीतेमधले काही जरी चुकले असतील, पण तरी जर सपोज हा पर्टिक्युलर चॅप्टर जर तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित अटेंड केलात तर आपल्याला एक भगवद्गीतेची पूर्ण समरी छान मिळेल. तुम्हाला काही प्रश्न असतील तर घेऊयात, नंतर मग आपण थांबूया. हरे कृष्ण. येस माताजी. चला माताजी, विश्लेषण खूप छान केलं. इथं मोह जे काय नेमकं, आणि मला एक विचारायचं होतं, मोह याचा अर्थ काय? इथं इथं आपण मोह म्हणजे खूप आकर्षण असा अर्थ आहे ना मराठीतून, तर नाही, मला इथं इंग्लिश वेगळा मध्ये अर्थ आहे ना. इल्युजन. हा, म्हणजे अज्ञान किंवा संभ्रम असं. अज्ञान. हा अज्ञान. मी मगाशी म्हटलं ना तसं की ते मोह, की जसं हा हा की मी भक्त आहे, मला काही करायची गरज नाही, हा ना, हा किंवा हे हा खूप अवघडच आहे, मला मी हा कशाला करू, किंवा मला याच्यामध्ये आनंद ओके. येत नाहीये. आनंद येत हा नाहीये मी हा जे काही करते रोजचं, म्हणजे अशा प्रकारचे मोह. हा की जे अच्छा अच्छा, तुम्ही त्या हा प्रकारच्या धारणा किंवा काय हा संभ्रम. हा, मला थँक्यू अशा प्रकारचे माता. मोह की बाबा मला गरजच नाहीये करायची, मला आनंद अच्छा. येत नाहीये, हा खूप हा, अवघड आहे, आणि बर. मग समजू सांग म्हणजे अशा प्रकारचे इल्युजन. अच्छा, थँक्यू माताजी. आणि याचा अर्थ असा आहे की आपण जर आपली तीच कर्म करायची आहेत, फक्त जर भगवद्गीतेच्या मार्गदर्शनाखाली जर केली, तर या जी कर्म आपल्याला बंधनाला कारणीभूत होत होती तीच येस कर्म आपल्याला मुक्ती देण्यासाठी सुद्धा उपयोग येस शकतात, असा अर्थ आहे का? ओके अगदी ओके माताजी, येस. छान सांगितलं. मी तेच म्हणते ना, हा चॅप्टर खरं खूप जसं मी एक हो, वाचत चालेल. म्हणलं की तशी भगवद्गीता 17 मध्येच संपलीये, पण हे 18 हा, इज पूर्ण पहिले 12 श्लोक आहे, पहिले 6 क्रीम क्रीम असल्यासारखं आहे, अध्यायांचं क्रीम. आहे. क्रीम आहे सगळं पूर्ण. थँक्यू थँक्यू, हरी येस, बोल. थँक्यू, व्हेरी बोल. ते पण, आणि मी ते सांगितलं होतं ना हिप्पीज लोकांचं, की तसं बघायला गेलं तर त्यांनी पण त्यांच्या सगळ्या म्हणजे कुटुंब, समाज व्यवस्था, त्यांचं शिक्षण है ना, त्याचा सगळ्याचा त्यांनी हे केला होता, त्याग केला होता. पण याचा अर्थ की ते सर्व धर्मांपरित्याजाच्या स्टेजला गेले नव्हते, ते नव्हते त्याचे. कारण ती पूर्ण तामसिक कंडिशन मध्येच ते होते ना, पूर्ण ते ड्रग्सच्या आहारी गेले होते, फ्री सेक्सच्या आहारी गेले होते. झाली भले त्यांनी तो त्याग केलेला असला, परंतु त्या त्यागाची दिशा चुकीची होती. येस माताजी, छान, थँक्यू. खूप छान समर्पक उदाहरण होतं, एकदम परफेक्ट त्याच्यामध्ये बसलं. हो. येस, थँक्यू. हरी. चालेल, थांबायचं मग. चालेल, अरे थांबूयात मग. बरी बोल. अरे येस माताजी. हा का माताजी. तुम्ही सांगितलं ना ते की आपण किती संस्कार केले तर काही काही मुलं असे असंस्कारी हो निघतात हो. वगैरे, त्याच्यावर काय उपाय म्हणजे आपण करू शकतो तसं जर असेल तर? उपाय काय, आपण तर आपल्या परीने तर ऍज अ आई किंवा आपण तर आपण संस्कार देतोच ना.
प्रश्नच हा. नाही. देट आपण ते आपण फुल्लेस्ट द्यावेत, की बाबा खूप प्रयत्न करून द्यावेत. हा, हम्म. जेवढे म्हणजे काय म्हणतात ना, एकदा गोविंद प्रभूंना मी विचारलं होतं की म्हणजे म्हणतात ना, ते म्हणजे की टिल द पॉइंट यू रिअली गेट फ्रस्ट्रेटेड, म्हणजे की तुम्हाला आता असं हे झालं पाहिजे की नाही, मी आता एवढं म्हणजे मॅक्सिमम लिमिट तुम्ही तुमचं स्वतःचं स्ट्रेच केलं पाहिजे. तुम्ही स्वतः द्या त्या मुलांना तशी सिच्युएशन, हम्म. सिच्युएशन देण्याचा करा, सगळं करा. पण शेवटी जर सपोज त्यांची जी काही स्वतःची ते कर्माची त्यांचं बंडल घेऊन आलेत है ना मागच्या ह्याचं, बर. नाहीच झाले, तर वी हॅव टू जस्ट ऍक्सेप्ट ॲज कृष्णाज डिझायर, की ही ओके. भगवंतांचीच इच्छा आहे, तर मी काहीच करू शकत नाही त्याच्यापुढे. ऍक्च्युली हे थँक्यू किती माता. बघा ना, तसं बघायला गेलं तर मी असं वाटतं की एका आई वडिलांसाठी मुलं संस्कारी निघणं, असणं, किंवा हे किती महत्वाची गोष्ट आहे ना. नाहीतर अदरवाईज लाईफ एकदम शून्यवतच होतं ना, की हो हो. मुलं जर आपले पण कृष्ण कॉन्शियसनेस मध्ये त्याला सुद्धा किती एक हे दिलेलं आहे, की ठीक आहे तुम्ही प्रयत्न करा, पण त्याच्या पुढेही जाऊन तुमची मुलं नाहीच जर झाली, टू जस्ट लिव्ह इट, हम्म. म्हणजे लाईक ऍक्सेप्ट इट, की नाही ठीक आहे, ही भगवंतांची इच्छा आहे आणि त्यांची त्यांची स्वतःची लाईफ आहे. ओके. सो कारण अदरवाईज मला असं वाटतं की विदाऊट कृष्णा कॉन्शियसनेस ही गोष्ट हम्म. स्वीकारणं म्हणजे ऍक्सेप्ट करणं खूप किती अवघड. अवघड आहे. किती अवघड आहे ही गोष्ट, की बापरे, मी एवढे लहानपणापासून संस्कार देतेय, मी एवढा प्रयत्न करते, आणि तरी सुद्धा हा मुलगा असा का वागतोय. म्हणजे आयुष्यभराचं फ्रस्ट्रेशनच येईल त्या आईला किंवा वडिलांना किंवा कुणाला असेल, किती फ्रस्ट्रेटिंग आहे. तसंही ऑफकोर्स कृष्ण कॉन्शियस मध्ये आल्यानंतर सुद्धा आपण काही लगेच असे एकदम कठीण हृदयाचे नाही होणार, की नाही मी केले आणि आता ऐकत असं नाही येते. ऑफकोर्स आपल्याला वाईट वाटणार, पण ऍटलिस्ट तो एक ऍक्सेप्टन्स तरी येतो, की नाही ठीक आहे, मी माझं काम केलंय आणि नाव आय हॅव टू ऍक्सेप्ट इट. म्हणजे थँक्यू. आपल्याला कॉन्शियसनेस किती हे देतं ना, केवढा प्लॅटफॉर्म देतं आयुष्यामध्ये हो. आपल्या गोष्टीसाठी. थँक्यू. थँक्यू. चालेल, हरे थांबायचं मग. कृष्णा, दंडवत प्रणाम माताजी. मला एक दंड प्रश्न होता, बोला ना माताजी. विचारू? हो प्लीज प्लीज. की या- की आता तुम्ही जे उदाहरण दिलं की काही जण अशी असू, एखादा निघू शकतो की त्यांना संस्कारांना मानत नाही, आई निष्ठावान आहे, भगवंताप्रती करते प्रयत्न, प्रार्थना करते, आणि त्या मुलाला किंवा मुलीला जर लग्न करायचं नसेल म्हणजे, तर पण हे आपण ऍक्सेप्ट करतो, स्वीकार केलं जरी पेरेंट्सनी, तरी पण पुढे एकाचं बघून पण असे बाकीची मुलं मुली इन्फ्लुएन्स होतात की नाही, हो, तर पण ते पण त्याच्यासाठी मग आपण काय मग करतो? तुम्हाला ते सांगते ना, सिच्युएशन पण आपण म्हणजे आपण स्वतः पण सांगायचं, आपण सिच्युएशन पण तशी द्यायचा प्रयत्न करायचा, नो की तशा प्रकारचे त्यांना संघ, लाईक चांगली एक्झाम्पल्स. पण आता तुम्ही बॉम्बेत राहता माताजी, बॉम्बेमध्ये किती अवघड आहे ना मुलांना. म्हणजे मी स्वतः बघते माझ्या फ्रेंड्सचे सगळ्यांच्या मुलांना, त्यांना ते सचे जे ना किती स्ट्रगल आहे त्यांना, त्या मेट्रो सिटीचाच इफेक्ट एवढा आहे ना. आणि आता तुम्ही हो. म्हणताय तसं की ती पण त्यांचंच एक कर्म असतं ना, की त्यांना हो. बरोबर तशाच प्रकारचे लोक तशाच प्रकारचे एक्झाम्पल्स ते हम्म. आजूबाजूला त्यांच्या येतात. आपण ट्राय हो करायचा ना. त्यांना चांगलं द्यायचा, पण तरी सुद्धा की हो. तुम्ही म्हणता तसं लग्न न करणारे लोक बरोबर ते त्यांना तसेच लोक भेटतात ते. So हम्म. इतकं नाही इंट्रिन्सिक म्हणजे आहे ना हे सगळं कर्मांचं. काय आहे ना की हो, कारण की हे खूप कठीण आहे, म्हणजे हाऊ टू ब्रिंग देम और गेट देम टू कृष्ण कॉन्शियसनेस, आणि लाईफ इतकं फास्ट होत चाललंय, दिन फास्ट दिवस आहे. चाललंय, तर सो आणि ह्याच्या दे हॅव पलीकडं वर्किंग इन डिफरंट फील्ड्स या असं होतं ह्याच्या ना. पलीकडे प्रेयर्स प्रेयर्स येस. आपल्या प्रेयर्स आणि डिवोटीज प्रेयर्स हे समटाइम्स तुमच्या कर्मांना पण ओव्हर राईड करू शकतात, तुमच्या सिन्सिअर प्रेयर्स अँड प्रेयर्स ऑफ द डिवोटीज. येस 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 माताजी, थँक्यू थँक्यू. व्हेरी मच. धन्यवाद. हरे कृष्ण. उद्या जॉईन व्हा नक्की सगळ्यांनी.